The day of divine favor, the healing of the hunchbacked woman. दैवी कृपेचा दिवस, कुबड्या बाईचे आरोग्य. Praise God. Amen. Now, some of the lessons I'm going to give you on receiving divine favor. काही धडे मी तुम्हा लोकांना देणार आहे दैवी कृपा मिळवण्याबाबतचे. First point. त्यातला पहिला मुद्दा, Divine favor is sovereign. दैवी कृपा एकदम वेगळी साम्राज्य करणारी असते. It belongs to God. ती फक्त देवाच्या मालकीची असते. As the Bible says जसं बायबल म्हणतं in Romans 9:15 and 16, रोमकरास 9 अध्यायात 15 आणि 16 वचन, I will have mercy on whom I will have mercy, मला ज्या कुणावर दया करायची त्यावर मी दया करीन, and I will have compassion on whom I will have आणि compassion. ज्या कुणावर मला कळवळा येतो त्याच्यावर मी कळवळा करीन, ज्या कुणावर मला दया करायची त्यांच्यावर मी दया करीन, असं देव बोललाय. It does not depend on human effort or desire, but on God's mercy. बाकी मानवी मेहनतीवर परिश्रमांवरती हे अवलंबून नाहीये, तर देवाच्या दयेवर हे अवलंबून आहे की देवाला कृपा कोणावर करायची. And here is one clear example of sovereign divine favor. आणि इथे एक साम्राज्यकर्त्या देवाची महान सामर्थ्यवान कृपा बोलली जाते. It was shown in the healing of the hunchbacked woman. त्या कुबड्या बाईच्या आरोग्यात ती आपल्याला दिसून येते की देवाची किती अपरंपार कृपा तिच्यावर झाली. Now, how did divine favor spot her? आता दैवी कृपेनं या बाईला कसं शोधलं? First point. पहिला मुद्दा, She kept showing up in God's presence. ती देवाच्या सहवासात येत राहिली. जिथे देव होता, जिथे देव आहे, तिथं ती बाई सारखी सारखी येत राहिली. The woman had been bent over for 18 years. ही कुबडी बाई 18 वर्ष कुबडी होती. Yet she continued to come to the synagogue. तरी सुद्धा ती चर्च मध्ये, मंदिरामध्ये, सभागृहामध्ये येत राहिली. She was not healed before coming. आणि येण्या अगोदर तिला आरोग्य मिळालं नाही. Yet, despite her case, she kept coming in her condition. तरी सुद्धा त्याही अवस्थेत ती येत राहिली. She was present there, ती तिथे होती. and that positioned her for a divine favor. आणि त्यामुळे दैवी कृपेसाठी यादीत तिचं नाव लागलं की बाईला घ्या. Sometimes you don't have to chase favor, कधी कधी कृपे मागे आपण जायची गरज नसते, but just be found in the right place. पण योग्य जागी सापडा, कृपा येईल. And favor will locate a righteous person. आणि नीतिमान माणसावरती कृपा येणारच. Favor will locate always a hungry person. आणि नेहमी जो भुकेला माणूस आहे ना, देवासाठी तळमळत असलेला, त्याच्यावर कृपा येते. Second point. दुसरा मुद्दा, Jesus saw her before she saw him. तिनं येशूंना पाहण्या अगोदर येशूंनी तिला पाहिलं. Praise God. देवाला धन्यवाद. She couldn't see because she was hunchbacked तिला woman. दिसत नव्हतंच, कारण ती कुबडी एवढी कुबडी होती की तिला मातीशिवाय काही दिसतच नव्हतं. But Jesus can see her. पण येशू तिला बघू शकत होते. Out of all the people in the synagogue, आणि त्या सभागृहात आलेल्या सगळ्या लोकांपैकी divine favor singled her out. दैवी कृपा त्या बाईवर आली. So, divine favor picks people even when they are not looking for it, तर दैवी कृपा अशाही लोकांवर येते की जी लोक कृपेकडे बघत नसतात, but they are present there. पण हजेरी असते, येत असतात. Praise God. ते कृपेकडे बघत नव्हते पण हजर होते, तर कृपा त्यांच्यावर झाली. She did not pray for healing, तिने आरोग्याची प्रार्थना केलीच नाही की दे बाप्पा बरं कर, एवढं कुबड आहे, मला ताट कर. but mercy found her. पण देवाने तिला शोधलं. Your coming to church is not in vain. तुम्ही चर्चला येणं वाया जाणार नाही. Whether you are in the first chair or the last chair. या पहिल्या चेअरवर बसा, नाही तर कुठेतरी लांब त्या गेट पाशी खुर्ची धरून बसा, या चर्चला तुझं येणं वाया नाही जाणार. Praise God. Amen. This is holy ground. आणि पवित्र भूमी आहे. Third point. तिसरा मुद्दा, Jesus called her forward. येशूंनी तिला पुढे बोलवलं की बाई पुढे ये. Out of everyone in the synagogue, सभागृहामध्ये जे कोणी लोक होते, Jesus chose her. येशूंनी तिला निवडलं. She did not approach Jesus. Jesus approached her. ती नाही येशूंकडे आली, येशू तिच्याकडे आले. Jesus brought her out of the crowd. येशूंनी तिला गर्दीतनं सिंगल आउट करून पुढे बोलवलं. When it's your time for divine favor, दैवी कृपेसाठी तुझी वेळ झाली nothing can stop it. की मग कोणी नाही थांबवू शकत. कोई नहीं रुका सकता बेटा, कोई नहीं रुका सकता. Not your past, not your condition, not your weakness, not your neighbor, तुझा भूतकाळ नाही, not तुझी your अवस्था enemies, नाही. not the devil. तुझा भूतकाळ नाही, तुझी अवस्था नाही, तुझा शेजारी नाही, तुझा शत्रू नाही, सैतान नाही, कोणी. दैवी कृपेची वेळ तुझ्यावर झाली, Amen. कोणी थांबवू नाही शकत. Fourth point. चौथा मुद्दा, Jesus decided to heal her. येशूंनी ठरवलं की आज मला या बाईला बरं करायचं. Today I am going to heal this lady now. आज या बाईला मी बरं करणार. येशूंनी ठरवलं. His divine favor is not based how many years you are suffering, दैवी कृपा तुला किती वर्ष त्रास होत आहेत यावर अवलंबून नसते, but how many years you have been faithful to God in those sufferings. पण किती वर्ष त्या सगळ्या त्रासांमध्ये तू देवाशी विश्वासू राहिला त्यावर दैवी कृपा अवलंबून असते. And so when he speaks,
आणि म्हणून जेव्हा तो बोलतो your situations change immediately. मग तुझी परिस्थिती लगेच बदलते. Even when things are hard, मग गोष्टी जरी अवघड असल्या keep seeking God. देवाला शोधत राहा. Keep being faithful to God. देवाशी विश्वासू राहा. देवाशी विश्वासू राहा. Keep praying to God. देवाला प्रार्थना करत Keep राहा. reading the word. वचन वाचा, वचन वाचा. And don't stop showing up. आणि चर्चला येणं सोडू नका. So why did divine favor spot her? मग दैविक कृपेनं का तिला निवडलं? Because she was found in the right place. कारण योग्य जागी बाई सापडली. Because she stayed faithful. कारण ती विश्वासू राहिली. And divine favor works unexpectedly. आणि दैविक कृपा अनपेक्षित रीतीनं काम करते. Till last night you never thought. काल रात्रीपर्यंत विचार केला नव्हता. And this morning you got it. आणि आज सकाळी तुझ्यावर कृपा झाली. Second point. दुसरा मुद्दा. Divine favor operates in God's timing. दैविक कृपा देवाच्या वेळेत काम करते. This is the deep truth. आणि हे खोल सत्य आहे. That divine favor does not work according to human timing, की दैविक कृपा मानवी वेळेत काम नाही करत. but according to God's divine timing. तर दैविक कृपा देवाच्या दैवी वेळेत काम करते. She was bound for 18 years, 18 वर्ष ती बाई बांधलेली होती. yet तरी one सुद्धा encounter with Jesus येशूशी एक भेट तिची झाली. changed everything instantly. आणि लगेच तात्कालिक तिच्या जीवनात सगळा बदल आला. This shows यावरनं दिसतं that no matter how long you struggle, तुम्ही किती संघर्ष करा, किती वेळ संघर्ष करा, God has an appointed time for your deliverance. देवाची एक ठरलेली वेळ असते तुला सुटका द्यायची. Amen. Amen. Even when your situation has not changed आणि जेव्हा केव्हा तुमची परिस्थिती सुद्धा बदललेली नसते, for a month, for a year, समजा महिनाभर किंवा वर्षभर तुझी परिस्थिती नाही बदलली, keep on trusting God. तरी देवावर विश्वास ठेव. Because your breakthrough has a divine time. कारण तुझ्या नवीन सुरुवातीला एक दैवी वेळ आहे आणि त्या वेळेतच ते होणार. In His time, He makes all things beautiful. त्याच्या वेळेत तो सर्व काही सुंदर करतो. Second, 2. Jesus was not in that synagogue every day. येशू त्या सभागृहात रोज येत नव्हते. But on this particular Sabbath, पण त्या एका विशिष्ट शब्दात दिवशी Jesus was there. येशू तिथे होते. This means म्हणजे that God had scheduled a miracle for her exactly on that day. देवाने त्या बाईचा चमत्कार एक्झॅक्टली त्या दिवशी ठरवलेला होता. Praise देवाला God. So धन्यवाद. God's divine favor तर देवाची दैवी कृपा will meet you at the right place and at the right time. तुम्हाला योग्य जागी आणि योग्य वेळेला मिळेल, भेटेल. You cannot be in the right place and be in the wrong time and expect a miracle. तुम्ही योग्य जागी आहे पण तुमची वेळ बरोबर नाहीये तर चमत्काराची अपेक्षा तुम्ही करू नाही शकत. It is God's timing. देवाची वेळ असते ती. Third point. तिसरा मुद्दा. She did not force her miracle. तिनं बळजबरी नाही केली चमत्काराची. Divine timing found her. दैवी वेळेनं तिला शोधलं. She did not run to Jesus. ती येशूंकडे धावली नाही. She was just there as usual. तर ती नेहमीप्रमाणे तिथे होती. You don't have to chase favor all the time. आणि नेहमी तुला देवाच्या दैवी कृपेमागे धावावं लागणार नाही. Stay faithful विश्वासू राहा. and it will find you at the right time. बरोबर वेळेला ती कृपा तुला शोधून काढेल. Amen. आमेन. Fourth point. चौथा मुद्दा. Her 18 years of suffering ended in one moment. 18 वर्षाचा तिचा त्रास एका क्षणात संपला. She had been in pain for such a long time. एवढी वर्ष ती वेदनेत होती, यातनेत होती No नाही. matter how long you have suffered, किती वर्ष तुला त्रास होऊ दे, when God's timing happens, देवाची वेळ आली, everything will change instantly. सगळं ताबडतोब बदलतं. No human resistance can stop God's appointment time for you. कुठलाही मानवी विरोध देवाने जर तुझ्यासाठी ठरवलेली वेळ आली तर त्याला थांबवू नाही शकत. We need to trust God in आपण His timing. देवाच्या वेळेवर विश्वास ठेवला पाहिजे. His delay is not denial. देवाकडनं उशीर म्हणजे नकार नव्हे. Because you don't know when your time will come. कारण तुला काय माहिती ना तुझी वेळ कधी येणार आहे. But God does. देवाला माहितीये ना. पण Your faithfulness, तुझा विश्वास, your love towards God तुझं देवावरचं will प्रेम attract divine favor. नक्की दैवी कृपेला तुझ्याकडे खेचेल. God's favor will pick you up. देवाची कृपा तुला उचलेल. Next point. पुढचा मुद्दा. God's favor will change your story. देवाची कृपा तुझी कथा बदलेल. Let it be 18 years, 20 years, 10 years, 5 years, whatever. मग असू दे 18 वर्ष असू दे, 20 वर्ष असू दे, 5-10 वर्ष, किती वर्ष त्रास असू दे, देवाची कृपा तुझ्यावर आली तर तुझी कथा बदलेल. Fourth and the last point. चौथा आणि शेवटचा मुद्दा. Divine favor overrules the enemy. दैवी कृपा शत्रूंवर राज्य करते. When God's favor is upon you, ज्या देवाची दैवी कृपा तुझ्यावर असेल, no enemy, no tradition, no opinion or obstacles will stop it. एकही शत्रू म्हणा, परंपरा म्हणा, संस्कृती म्हणा, कोणी तुला थांबवू शकणार नाही. If you want God to be for you, then be in the presence of God. तुझी इच्छा आहे ना की देव तुझ्या बाजूने उभा राहावा, देवाच्या सहवासात थांब, देवाच्या उपस्थितीत थांब. तुला देव हवाय ना. देव तुझ्या बाजूने उभा राहायला हवाय का नाहीये? हवा असेल
तर देवाच्या उपस्थितीत थांब. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.